आणि पक्ष आपले राजकीय धोरण स्पष्टपणे मांडत आहेत. अशा वेळी एक हॅक्ड अकाउंट सर्वांनाच त्रासदायक ठरू या शकते. व्हिडिओद्वारे राजकीय सायबर मतदारांचे क्राईमला विश्वास रोखण्यासाठी शाही, जागरूकता केली जाते. किंवा नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा मेल हॅक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता युरोपातही अनेक राष्ट्रात याचं लोण पसरतंय. भारतातही अशा घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं. अशा संकटांना तोंड देण्यासाठी ग्रीड 91 अँड सिंक्लेचर सारख्या कंपन्या सरसावल्या आहेत. अमेरिकेच्या चुनावाला अफेक्ट करणाऱ्या हॅकर्सनी जर इंडियावर काही असे म्हणजे आपले पेत्रे आजमावले तर खूप नुकसान होऊ शकतं पॉलिटिकल पार्टीजनं. आणि या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या नेत्यांनी का कोणत्या पण पक्षांनी ज्या फॉलो केल्या, ज्या पाळल्या, तर त्यांची खूप जी व्हल्नरेबिलिटी आहे ती कमी होते. केंद्रात आणि राज्यात आता जवळपास सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. स्वतःचा प्रचार करण्यासाठी अनेक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर केलाय. मात्र यातून एखाद वेळेस स्वतःचा प्रचार करताना प्रतिस्पर्ध्याची बदनामी करण्यासाठीही या माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी सावध राहायला हवं. अवेअरनेस मल्टिपल दृष्टीने आहे की फेसबुकचा अकाउंट तुम्ही सिक्युअर कसा ठेवावा किंवा गुगलच्या अकाउंटमध्ये जसं मी सांगितलं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन दिल्यामुळे दुसरा माणूस कोणी लॉग इन करू नाही शकत. अशा टाईपचा अवेअरनेस आणि बाकी एक्स्ट्रा खूप साऱ्या सायबर सिक्युरिटीच्या गोष्टी आम्ही करतो. राजकीय सायबर क्राईम रोखण्यासाठी भारतात विशेष असं काही धोरण अजून अस्तित्वात नाही. मात्र या IT तज्ञांनी सुरू केलेला हा प्रयत्न नक्कीच भविष्यात राजकीय पक्ष आणि नेत्यांना फायदेशीर ठरणार आहे. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.